कबनूर येथील हजरत शाहनूर बाबा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं रमजान महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर आधार महिला वृद्धाश्रम येथे धान्य व साडी वाटप तसेच इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. रमजान हा दान, सेवा आणि गरजूंची मदत करण्याचा पवित्र महिना असल्यानं या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशदादा मंगसुळे, माननीय सरपंच चंदूर होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नागेश भाऊ शेजाळे, आकाश मुल्ला, अल्ताफ जकाते सर, डॉक्टर आसिफ फकीर, इस्माईल मकानदार, अयूब बागवान, हाजी दस्तगीर मुजावर, नौशाद मुल्ला, रफीक मुल्ला, सलीम मुल्ला, मोहम्मद कलेगार तसेच जनहित फाउंडेशन व आधार वृद्धाश्रमचे प्रमुख अरुणा जाधव या उपस्थित होत्या. कार्यक्रमात आश्रमातील वृद्ध महिलांना धान्य व साड्यांचं वाटप करण्यात आलं. तसेच रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं सर्वांसोबत इफ्तार करण्यात आला. यावेळी समाजसेवा व मानवतेचा संदेश देत गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच प्रसंगी न्याय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ॲडव्होकेट लाझिमभाई मुजावर यांचा हजरत शाहनूर बाबा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार माननीय गणेश मंगसुळे सरपंच यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी राज बांदार यांनी उपस्थित सर्व मान्यवर व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. रमजानच्या पवित्र महिन्यात आयोजित या उपक्रमामुळे समाजात एकोप्याचा, सेवाभावाचा व मानवतेचा संदेश देण्यात आला आहे. मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर.